तो जर हात त्यांच्या चेहऱ्यावरती पडला असता तर तुम्हाला ह्या घरातून बाहेर जावं लागलं असतं. हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती? हो 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 माहिती. तुमचं काय माहिती आहे का, एकदा तुम्ही रागात आला, शब्दांवरती तुमचं नियंत्रण नसतं आणि तुमच्या हातावरती तुमचं नियंत्रण नसतं. मी त्याच मुद्द्यावर परत येतो ऋषिता. एका क्षणात आपला कंट्रोल तोल सुटतो आणि जे करायचं नसतं ते होऊन जातं. कारण काय म्हणायचं तुम्हाला? भाऊ, तिचं आणि मला असं वाटतं तन्वीची झटापटी चालू होती वर्क स्टेशनच्या इथे आणि मी तिला बोलत पण होतो की सोड, करू दे आम्हाला, नाहीतर मी टाकेल. मी तिला हे एकदा दोनदा तीनदा ती सोडतच नव्हती आणि त्याच्यानंतर नाही झालं तर मी बोललो ठीक आहे आता मी करणार. असं दीपालीताई समोर पण मी गेलेलो, तिला पण म्हणत होतो नको करू नाहीतर मी टाकेल. तर आमच्यामध्ये मी त्यांच्या तोंडावर नाही टाकलं. असं 2-3 जणांवर मी गेलं, सचिनजींबरोबर केलं. मी बोललो टाकेल तोंडावर, करू नका. सो मी तिथे तेच बघत होतो की आम्हाला त्रास देऊ नका नाहीतर मी कोणाला तरी त्रास देईल. माझं हेच चालू होतं आणि त्या रागाच्या भरात तिच्याकडून ती गोष्ट झाली. कारण तुम्ही जितकं पीठ टाकलं ना त्याच्यावर तर मी येतोच. तुम्हाला वाटतं की तुम्ही फार छान केलं, ते इन्स्टिगेशन नव्हतं, ते तुमच्या डिक्शनरीमध्ये असेल. पण सारखं सातत्याने किती पीठ कोणाच्या डोक्यावरती टाकावं, ज्या पीठाने तुम्हाला पापड लाटायचे होते ते तर झालं. नंतर तुम्ही काय म्हणाल, एक टोपलं संपलंय, माझ्याकडे अजून एक आहे, मी ते पण घेऊन येतो ते पण टाकतो. तर मी टाकलं नाही. नाही नाही नाही, ज्या स्पीडने तुम्ही टाकलं, जसं तुम्ही टाकलं, ज्या इंटेन्सिटी आणि इंटेन्शननी तुम्ही टाकलं, तुम्ही गंमत करत नव्हता. आम्ही जे पाहतो इकडे तिथे क्लिअरली असं दिसत होतं की तुम्ही फक्त हे घे अजून घे. तर मला मी तिच्यावर करत होतो बट माझं इंटेन्शन तसं नव्हतं. मी करायचं काय माहितीये का, की ते प्रत्येकाने आपण जे बोलतोय जे करतोय त्याची जबाबदारी घ्यायला पहिलं शिका. एक